सामना फार महत्त्वाचा आहे। दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे, एक एक सामना गमावला आहे देखील, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असेल। SM श्री गणेश 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि पियुष 11 महारळ या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी। गोलंदाज आहेत पहिल्या षटकामध्ये विशाल आणि स्ट्राइक इनला फलंदाज बंटी पटेल, रियाज। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिल्या चेंडूवरती पंच करतायत सीमारेषेच्या बाहेर, चौकार। रियाज शाह, फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। जर या षटकामध्ये 6 चेंडू आणि 6 चौकार लगावले तर परिहार भाई यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। रियाज शहा यांच्यासाठी ही सुवर्ण संधी। यस, चौकार किंवा षटकार आला तरी देखील चालेल, परंतु बाउंड्री येणं फार महत्वाचं आहे। परिहार भाई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक। ऑन साइडला फटका चांगला आहे, स्विंग केलाय सीमारेषेच्या बाहेर आणि सलग चालाय, हा तिसरा चौकार। थँक्यू सो मच। सलग 3 चौकार आपण पाहतोय। अपील करतात, हाईट फॅक्टर सांगतायत पंच। अपील केली होती, लाऊड अपील आपण पाहिली, पंचांनी नॉट आउट कॉल केलेला आहे। आला हा डॉट बॉल, धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत। 5 षटकांचा सामना। रियाज आणि नॉन स्ट्रायकिंग फलंदाज अनिल म्हात्रे। बॅटची कडा आहे आणि फिल्डर पडलेत आणि गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
धावसंख्या आहे 16. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. ज्या विशालने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती पहिल्या 2 मॅच मध्ये तो महागडा ठरतोय. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. प्रथम बॅटिंग करणाऱ्या पियुष 11 मारळ या टीमची. धावसंख्या आहे 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. दिनेश यादव येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन अनिल म्हात्रे. रन मशीन. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिट अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 17 धावा. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. एका बाजूला शशिकांत कांबळे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला निखिल पाटील यांचा संघ आमने सामने आहे. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक. कोणी नाहीये डीप मध्ये. इनफिल्डच्या वरून सीमा पार हाय तो चौकार. क्या बात आहे. परिहार भाई यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये असतील. अनिल साठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. भीमर चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू घोषित केलेला आहे. नो +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. थोडीशी दुखापत अनिलला होते. धावसंख्या नक्कीच 2 ने पुढे जाईल. 23. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. झेलची शक्यता असेल. झेल देखील सोडलाय. फ्री हिट आहे. त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये रियाज शाह. मिनिट 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. भरपूर शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 24 आहे. 5 षटकांचा सामना. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल. टॉप एज. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा चूक केली आहे. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. झेल ड्रॉप झालाय. अनिलला मिळते जीवनदान. धावसंख्या 25. धावसंख्या 25. 25. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन रियाज शाह. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. धावबाची संधी देखील आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे. दोघांमध्ये खूप चांगला तालमेल, कोऑर्डिनेशन आपण पाहिलाय. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28-28.
आहेत या मॅजिक ओव्हर मध्ये. दोन चेंडू 4 बनवायचे आहेत. अनिल ऑन स्ट्राइक. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एक चेंडू 3 धाव बनवायचे आहेत मॅजिक ओव्हरला सक्सेस करण्यासाठी. रियाज ऑन स्ट्राइक. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 40. एक बॉल 3. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. प्रेम आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि बंटी तरेने काय कमबॅक केलंय या मॅजिक ओव्हर मध्ये. मॅजिकल गोलंदाजी केली आहे आणि या 15 धावा बनवण्यापासून रोखलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 5 धावा मायनस करूया. धावसंख्या होईल 36. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 10 आल्या होत्या आणि त्यानंतर बंटी तरेने काय कमबॅक केले या षटकामध्ये. 5 धावा होण्यापासून रोखलं त्यामुळे 5 धावा मायनस देखील होतील. आशिष नाईक येत आहेत. गोलंदाज आशिष नाईक. स्ट्रायकिंगला बॅटर रियाज आहेत. मिस टायमिंग. राज येत आहे चेंडूवरती आणि राजने हा झेल सोडलेला आहे. प्रयत्न खूप चांगला केला. झेल पर्यंत पोहोचले देखील होते. झेल पकडू शकले नाहीयेत. मिळते एक धाव. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. बंटी तरेने काय कमबॅक केले या षटकामध्ये. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी राहिली आहे बंटीची. स्ट्रायकिंगला बॅट्समन अनिल म्हात्रे संघर्ष करतायत या इनिंग मध्ये. मोठे फटके येत नाहीयेत त्यांच्या बॅट मधून. एक चौकार आलाय. पुन्हा एकदा शफल झाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 38. 15 चेंडू आणि 33 धावांवरती नाबाद खेळतोय फलंदाज रियाज शाह. यावेळी फटका छान आहे. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. मॅच. धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती. 42 धावांची पार्टनरशिप बनवली आहे अनिल म्हात्रे आणि रियाज शाहने. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती 2 धावा. वैयक्तिक खेळतोय 39 या धावसंख्येवरती. 17 चेंडू 39 वरती खेळतोय रियाज शाह. गुजरात की खुशबू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल.
शशिकांत कांबळे आलेले आहेत आणि शशिकांतने हा झेल पकडलेला आहे. रियाज शहा बॅक टू द पवेलियन. जाऊ द्या रियाज शाह यांच्यासाठी ज्याने बनवल्या 39 धावा या मॅच मध्ये. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे बाबा आदरणीय रमेश शेठ भोईर साहेबांचे इथे आगमन होत आहे. बाबा वेलकम, स्वागत आहे. राज भोईर इन ऍक्शन मध्ये आहेत. SM श्री गणेश 11. आज खऱ्या अर्थाने 4 संघ आपण पाहतोय. उल्हासनगर हाफ मधील 4 संघांचा सहभाग. अभिषेक यादव येत आहेत. अपील अपील आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. अभिषेक बॅक टू द पवेलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे राज 44 44. मिस्टर PP येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. प्रणित पार्टे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. प्रेम आहेत डीप मध्ये लॉंग ऑन ला. चला मंगल लोखंडे येत आहेत ज्यांनी गेली 4 दिवस खूप चांगलं आणि सुंदर गुणलेखन केलेलं आहे. ऑन साइड ला खेळतायत. एक धाव कंप्लीट झाली. बंटी तारे फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, कारण की चेंडूला गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज विशाल. धावसंख्या आहे 47 47. अंतिम षटक सुरू आहे. यानंतर शेवटचा सामना असेल. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ आदित्य 11 या संघासमोर फाईट करेल. मिस्टायमिंग आहे. फिल्डर थोडेसे दूर आहेत. झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण होतात. तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती. 50 बनवल्यात. 5 टोटल उभी केली आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. SM श्री गणेश 11 आणि पियुष 11 म्हारळ असा विद्यमान सामना सुरू आहे. सामना क्रमांक आजच्या दिवसातील हा 5वा सामना. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 51 51 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावसंख्या आहे 57 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. 57 झालेत आतापर्यंत पियुष 11 मारळ या टीमच्या. हुक करतायत, चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 61. 61. चांगली बॅटिंग करतात अनिल म्हात्रे, वैयक्तिक खेळतोय. 18 या धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 18 बनवल्यात अनिल म्हात्रेने या मॅच मध्ये. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बंटी येतात फार वेगाने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. अंतिम चेंडूवरती या मिळत आहेत एकूण धावा 2 आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63 आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे SM श्री गणेश 11 या टीम समोर. पियुष 11 म्हारळ या संघाने 30 चेंडू बनवायच्या धावा 64. पानी 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 पियुष 11 या टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या आपण आणि SM श्री गणेश 11 या टीमला विनंती असेल की आपले फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत. चला पियुष 11 फिल्डिंग लावून घ्या आपण. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये 64 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ चिंचवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक गणेश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद धन्यवाद रोशन संते यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या सत्रामध्ये.
या दुपारच्या रखरखत उन्हामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. टार्गेट आहे 64 धावा पूर्ण करायच्या आहेत. आताच रोशन सांगितलं की कुशल मुवमेंट आहे या सामन्याचा. सामना जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये खेळेल आणि सामना गमवेल तो कदाचित या स्पर्धेमधून बाहेर होऊ शकतो. त्यासाठी ही लढत फार महत्वाची आहे. पियुष इलेव्हन संघाच्या सलामीचा फलंदाज रियांशने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. 39 धावांची 20 स्फोटक फलंदाजी करून त्याने तब्बल 64 धावांपर्यंत पोहोचवला आपल्या संघाला. बंटी पटेल या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. बंटी आपण पाहतोय, बंटी तरे त्याच्या सोबतीला नो स्ट्रायकिंग एंडला. सागरला आपण पाहता, सागर मटाणी आणि बंटी तरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे. गोलंदाजसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक फेकण्यासाठी कुलदीप. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पूर्णपणे लाईन मिस केली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, शिरसावतोय. डॉट चेंडूची शांतता. 64चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे पॉवर प्ले फोडणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण पाहू शकाल थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन अशा पद्धतीचं क्षेत्रक्षण रचला. इथे मात्र जो सापला रचला होता त्या सापल्यामध्ये फसताना फलंदाज बाद. बंटीचा खेळ समाप्त. सुरेख गोलंदाजाचं उदाहरण पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती बंटीला महागारी परतावा लागलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. हवेमध्ये चेंडू गेला आणि जो काऊ कोरंडाचा क्षेत्ररक्षक होता त्याने कोणती मिस्टेक केली नाही. सहजरित्या त्याने झेल पकडला आणि पहिला धक्का टीम मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहतोय. SM श्री गणेश इलेव्हन या संघाला. 9 बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतो. वन डाऊनचा फलंदाज राज भोईर. खूप अटॅकिंग फलंदाज आहे. चर्चा आम्ही ऐकली होती. राज वरती फार लवकर जबाबदारी आली आहे. एकही धाव नाही आहे आणि इथे अकाउंट ओपन होताना पाहतो विकेटचं. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. तिसरा चेंडू घेऊन येत आहे. आत्ताचा चेंडू मात्र लाईन पाहावी लागेल. लेगस्टंपच्या बाहेर होता. पंचांनी त्यांना दंडित केला. व्हाईट बॉलचा इशारा श्री गणेश होतोय. अकाउंट वरती 1 धाव धरली जाईल आणि धाबलकावरती धाव संख्या येताना पाहतोय आपण 1. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक साठी जागा बनवली होती परंतु तिथे टायमिंग करता आलं नाही. डाट चेंडूची शांतता. कुलदीपची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होत. आताचे चेंडू लोअर पुलटस होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. यस, षटकार साधावा. स्वतःला थांबू शकला नाहीये रियाजला आपण पाहतोय. अगोदरच मात्र सीमारेषा बाहेर गेला त्यामुळे जज केलं होतं परंतु स्वतःला थांबू शकला नाहीये सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळी सेलिब्रेशन नाहीये. सोपा झेल, फलंदाज बाद, विकेट.
विकेट, महत्वाचा विकेट प्राप्त करताना पाहतोय आपण. 2 गडी आतापर्यंत बाद होताना पाहिले. बंटी पाठोपाठ राज सुद्धा जास्त वेळ थांबू शकला नाहीये विकेट वरती. दुसरा धक्का दिलाय. 64 धावांचा पाठला करताना धावफलकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. एक षटकार आला, एक वाईट बॉल, असे 7 धावा आल्या. 2 गडी बाद झाल्यात. अंतिम काही चेंडू शेष. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मात्र खेळायचं होतं कव्हरला. षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 7 या आकड्यावरती पोहोचतोय. 2 धक्के बसल्यात खेळत असताना SM श्री गणेश 11 या संघाला. गोलंदाजीसाठी अजय कडू येत. अजय कडूला आपण पाहता गोलंदाजीसाठी आलाय. दुसरं षटक घेऊन. हे 2 षटक फार महत्वाचे असतात जेव्हा 5 षटकांचे आपण सामने खेळत असतो. P1 आणि P2. त्यामुळे आपले महत्वाचे गोलंदाजावरती भरोसा ठेवला जातो संघनायकाकडनं. पहिले षटक तर चांगलं फेकलंय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अजय कडू कशा लेंथ वरती गोलंदाजी करेल हा पाहण्यास योग्य आहे. कारण 64 धावा बनवायच्या, 7 धावा झाल्यात. अजूनही मात्र भरपूर धावसंख्या अवेलेबल आहे. पियुष 11 या संघाला जर धावांपासून रोखायचं असेल श्री गणेश 11 या संघाला. पहिल्याच बॉल फुलटच बनवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका ऍक्शनने चेंडूला उचललाय. तोपर्यंत फक्त सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सागर आहे. 23 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. 23 चेंडू 56 धावा. धावसंख्या खूप आहेत, परंतु त्या अगोदर कशा फलंदाजी होईल. आताचा चेंडू पूर्ण लाईन मिस केली. लाऊड अपील. गोलंदाजाला ठाऊक होतं की कोणती एज नाही आहे, त्यामुळे गोलंदाजाने कोणतीही अपील केली नाही आहे आणि त्यामुळे पंच आम्हाला निर्णय देतात की गोलंदाज नॉट आउट आहे. चेंडू 8 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. पुन्हा एकदा अजयचा हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येतो हा पहिला ब्रँडेड षटकार. पहिलं षटक सुरेख होतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती केलेला अटॅक पलटवार सुरू झालाय. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 2 धावा एकात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 16 या आकड्यावरती. 64 धावांची गरज आहे. 16 झाल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावा बनवण्यासाठी संघर्ष इथे सुरू केला आणि नेहमीच क्रिकेट म्हटलं की संघर्ष असणं फार गरजेचं आहे. संघर्षाचा योद्धा या दोन्ही खेळाडूंना बनावा लागेल तरी या 64 धावा पूर्ण होतील. अन्यथा मात्र या धावा पियुष 11 या संघ कदाचित डॉमिनेट करू शकतो. 2 गडी बाद झाल्यात. अजय कडू गोलंदाजीसाठी आपण पाहता. समोरचा फलंदाज ताकदवर स्ट्रोक सध्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आताचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती येतो हा चौकार. चौकार येते. चौकाराच्या सायाने धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय. या षटकामध्ये आता थोडस हात खोलण्याचं काम केलंय.
तरुणला आपण पाहता बॅटिंग करताना षटकार चौकार त्याच्या बॅटमधून मैदानाच्या चोपर तो फटकेबाजी करू शकतोय आणि इथे फलंदाज बाद. गरज होती का प्रश्न. तिसरा गडी बाद होता. आता मात्र सामन्याला थोडासा टेस्ट निर्माण होईल. मॅजिकल ओव्हरला सुरुवात होण्या अगोदर निश्चित तुमच्यापर्यंत काउंटिंग पोहोचवणं फार गरजेचं आहे. 20 धावा झाल्या. 10.00 ची सरासरी. अजून या 18 चेंडू आणि शिल्लक आहेत 44 धावांची गरज असेल. 20 धावा झाल्यात. 44 ची गरज आहे. 15 धावा कंपल्सरी या षटकामध्ये येणं फार गरजेचं आहे. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहता मॅजिकल ओव्हर या नावाने या स्पर्धेमध्ये तिसरी षटक. ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि या षटकामध्ये बनवायच्या 15 आणि जर 15च्या ऐवजी कमी धावा झाल्या तर 5 धावा स्कॉट बरोबरती मायनस होतील आणि जर 15 धावा बनवल्या तर 5 धावा अजून ऍड होतील. चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात. पहिला चेंडू सुरेख होता. अकोर टप्प्याचा चेंडू. थोडस आपण पाहू शकता फलंदाजाला बॅकफुटला येताना बॅकफुट ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित टायमिंग नाही आहे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. सुरुवात चांगली झाली आहे. आपण पाहता पियुष 11 या संघाच्या माध्यमातून या षटकाला SM श्री गणेश 11 संघाला बनवायचे आहेत 44. आताचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. थोडंसं प्रेशर बनवण्याचं काम केलंय गोलंदाजाने. काय महत्वाचं षटक फेकण्याचा प्रयत्न करतोय. मंदारला आपण पाहू शकाल 15 धावा या षटकामध्ये त्याला रोकायच्या आहेत आणि त्याच हेतूने मैदानाच्या आतमध्ये सध्या तो गोलंदाजी करतोय. कारण त्यांनी गोलंदाजी केली आहे चांगल्या टप्प्यावरती. 2 चेंडू डॉट फेकल्यात. आता 4 चेंडू 15 धावा. थोडंसं प्रेशर असेल बॅटिंग साइड वरती. पुढचा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे जाण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जमिनीला लगेच दान होतो तोपर्यंत फक्त सिंगल. थोडस कठीण आहे. 3 मध्ये 14. परंतु जेव्हा कठीण वेळ जेव्हा आपण सामोरे जातो ना त्या वेळेतून बाहेर येण्यासाठी जो आपला प्रयत्न असतो त्या प्रयत्नामध्ये यश निर्माण झालं तर निश्चितच तुम्हाला या सामन्यामध्ये यश निर्माण होऊ शकतो. 3 मध्ये 14 मानवायचे आहेत. चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहता आणि या षटकामध्ये 15 धावांचं चॅलेंज होतं. धाबलकावरती धावसंख्या आहेत 21. 43 बनवायचे आहेत. परंतु सध्या चर्चा सुरू आहे या षटकाची. या षटकामध्ये जर आपल्याला धावा कमी पाहायला मिळाल्या तर अजून काही धावा ऍड होऊ शकतात. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की 15 पेक्षा कमी धावा पियुष 11 संघाने खेळत असताना कुठल्या त्या मुलीमध्ये त्यांच्या 5 धावा मायनस झाल्या. तशाच पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का. 3 चेंडू मध्ये आता बनवायच्या 14. हा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी SM श्री गणेश 11 या संघाला. नेक्स्ट बॉल. पुढचा फटका खेळायचा होता. एज लागतोय. फलंदाज लागतो. हा मोठा धक्का टीम SM 11 या संघाला.
डीजे निश्चित निश्चित चर्चा होते आमच्या समोरच्या कक्षामध्ये. अगोदरचं क्षण होतं लग्नाच्या नंतर जोरूचा गुलाम व्हायचा. आता आपण पाहू शकाल लग्न जमावच्या अगोदर गुलाम आहेत. सध्याचे ट्रेंड आहे. दोन धाबा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावरती. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. थोडस एफर्ट करणं फार गरजेचं होतं. चॅलेंजिंग ओव्हर थोडस मुश्किल मध्ये पाहायला मिळतं. 23 धावा. शॉर्ट आपल्यांचा चेंडू पूल करायचं होतं. स्लॉर 1 गती थोडीशी कमी केली. डॉट चेंडूची समाप्ती चॅलेंजिंग वर समाप्त होतं आणि या षटकामध्ये बनवल्यात फक्त 3 अर्थात 5 धावा अजून ऍड मायनस केल्या जातील. बारा चेंडू 46 धावांची गरज आहे. 12 चेंडू 46 धावा म्हटलं की प्रत्येक चेंडू हवेमध्येच खेळावा लागेल. आक्रमक व्हावा लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहतोय आपण. 12 चेंडू 46 धावा अशक्य काही नाही आहे क्रिकेटमध्ये. त्यासाठी आपल्याला आक्रमक व्हावा लागेल. एखाद्या षटकामध्ये असं टार्गेट करा की असं तुटून पडा की त्या षटकामध्ये 28 ते 30 धावा आल्या पाहिजेत. तरच या सामन्यामध्ये काहीतरी होऊ शकतो. टीम SM श्री गणेश 11 या टीमसाठी 46 ची गरज आहे. 23.00 ची सरासरी गाठाची आहे प्रत्येक षटकामागे. गोलंदाजी करण्यासाठी चौथं षटक सुरू होतं. प्रवीण येतोय. प्रणित पहिलाच बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र छेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. छेल ड्रॉप झाली आहे. सिंगल येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. सिंगलने मात्र काही फरक पडणार नाही आहे. पियुष 11 या संघाला कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. SM श्री गणेश 11 या संघाच्या बॅटरला अटॅकिंग व्हावा लागेल. 11 मध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. मॅच मध्ये मजा नाही आहे कारण मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं होतं. 5 धावा मायनस सुद्धा झाल्या. त्यामुळे मात्र खूप प्रेशर आलं संघावरती. SM श्री गणेश 11 या संघावरती. सामना कसा व्हायला पाहिजे. सामना शेवटपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्याशा हाताने क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. तर अशा काही फटक्यांची नितांत गरज आहे सामन्यामध्ये येण्यासाठी. धावफलकावरती धावसंख्या वाढते. 23 या आकड्यावरती पोहोचतोय. अजूनही 41 धावांची गरज आहे. 44 हवे होत्या. स्टेप म्हणून चेंडूला पाठवलाय. ठोकलाय हा षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढते.
असाच अटॅक होणं फार गरजेचं होतं. तिसऱ्या षटकामध्ये तसं झालं नाही या, त्यामुळे धावा कमी आल्या. षटकार आलाय, षटकार ठोकलाय फलंदाजाकडनं. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे, वेट केलाय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा पूर्ण केल्या जातात. 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाच्या मदतीने 31 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. अजूनही 33 धावांची गरज आहे. हा चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं फार गरजेचं आहे. 31 धावा झाल्यात. 31 धावांची गरज आहे. 33 झाल्यात. स्टेपवर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल. 35 पर्यंत पोहोचला संघ. अर्धा पल्ला 4 षटकामध्ये पूर्ण करतोय आणि एका षटकामध्ये आता 32 धावांची गरज आहे. UP11 टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. सहा चेंडू फेकायचे, 6 मध्ये बनवायचे तिथे 32 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. आता सामना संपलाय. SM श्री गणेश 11 संघासाठी हा सामना कदाचित एखादा चमत्कार या सामन्याला बचवू शकतोय. 5 चेंडूमध्ये 32 धावा अशक्य आहे. पाच चेंडू 32 धावांची गरज आहे. हाय चेंडू पुलर लेनचा चेंडू होता. हलक्याशा हाताने चेंडूला क्लिक केलाय. चेंडू जात आहे स्क्वेअर लेगला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. तर नेक्स्ट मॅचची चर्चा करूया आपण. नेक्स्ट मॅच फार महत्वाच्या क्वालिफाईड साठी फार महत्वाचा सामना असेल दोन्ही टीम साठी. पाहिजे या 2 संघांपैकी कोणता संघ जबल असा वाटतो की पियुष 11 संघ या सामन्यामध्ये अग्रेसिव्ह आहे. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा पुढ्यात येऊन चेंडूला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. डायरेक्ट किट दिलाय. फलंदाज बाद. विकेट. तीन चेंडू फेकायचे आहेत फक्त. ऑनसेटच्या दरम्यान चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय. चेंडू सीमारेषा लगत सिंगल. फक्त 2 चेंडू फेकायचे आहेत. चर्चा करण्यासारखं काही नाही या सामन्यामध्ये. एखाद्या ऊसामधून ज्याप्रमाणे रस निघून गेल्यावर ज्याप्रमाणे चोथा राहतोय त्याच प्रकारचा हा सामना